पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे जाताच कारवाईला वेग. आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालच्या घरी गुन्हे शाखेची छापेमारी. ड्रायव्हरला घरी डांबून ठेवल्याच्या प्रकरणात तपास सुरू. डोंबिवली स्फोटाप्रकरणी आरोपी मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी. आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू तर आणखी काही जण बेपत्ता. पोलीस मारहाण करत असल्याचा नातेवाईकांचा आरोप. मुंबई शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी मवियाचे उमेदवार ठरले. अनिल परब आणि जमाव अभ्यंकरांना उमेदवारी तर महायुतीकडून अद्याप चाचपणी सुरू. पदवीधरसाठी दीपक सावंत इच्छुक. आनंदराव अडसूळ यांना भाजपकडून राज्यपाल पदाची ऑफर. नवनीत राणा यांच्यासमोर उमेदवार म्हणून उभं न राहिल्याचं रिटर्न गिफ्ट. अडसूळांचं शिफारस पत्र शहांना दिल्याची माहिती. मराठवाड्यातील दुष्काळ स्थितीच्या झळा आणखी तीव्र. संभाजीनगरमधील सुखना धरण पूर्णपणे कोरडठाक तर हिंगोलीतील पूर्णा, कयाधू आणि पैनगंगा नदीचं पात्रही आटलं. सोलापुरातही शेतकरी पाण्याअभावी संकटात. मान्सूनपूर्वी बंगालच्या समुद्रात रेमल चक्रीवादळ धडकणार. रविवारी संध्याकाळपर्यंत तीव्रता वाढणार. ताशी 120 किलोमीटर वेगानं वारं वाहणार. केरळमध्येही पाऊस वाढणार.